स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पाहणार आहे पितृपक्षामध्ये केले जाणारे थापी वडी किंवा बेसन वडी पण म्हणतात त्याला, आणि आमच्याकडे ना पित्रातल्या वड्या पण म्हटल्या जातं। तर त्या वड्या ना अजिबात बिघडणार नाही अशा भरपूर टिप्स सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चिकट होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे आणि पाण्याचे योग्य प्रमाण, पीठ कच्चं राहू नये अशा टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी ना आपण साहित्य घेतलेलं आहे। इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना वाटून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे। 1 वाटीचं करणार आहे, 1 वाटी बेसन पिठाचे आपण वडे करणार आहे। आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये ना 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं का लगेच जिरे आणि मोहरी घालायची। जिरे मोहरी तडतडली का हळद घालायची आहे आणि जो मसाला वाटला की मिक्सरला तो घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तो मसाला, म्हणजे जेणेकरून आपली वडीची चव आहे ना एकदम छान लागते। आता पा मसाल्याला आहे ना तेल सुटलेलं आहे। तर इथं आहे ना 1 वाटी डाळीचं पीठ आहे, 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। एकदम बरोबर परफेक्ट असं प्रमाण होऊन जातं 1.5 वाटी पाण्याचं, म्हणजे आपली वडी जी आहे ना जी जास्त पीठ पातळ पण होत नाही आणि जास्त घट्ट पण होत नाही। तर त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि 1 उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आहे ना बेसन पीठ घालायचं आहे। आता इथं आहे ना गॅस कमी करायचा आहे, म्हणजे आपल्या पिठाच्या आहे ना गाठी होणार नाही, हे पण टिप्स लक्षात ठेवा। आता हळूहळू एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने पीठ जे आहे ते हटवत राहायचं आहे। आणि पीठ हटवण्यासाठी ना मी इथं घेतलेला आहे मॅशरचा वापर केला आहे। मॅशरने ना खूप छान पीठ हटलं जातं, थोडं असेल तर बरं का। जर जास्त कमी, आता पित्राचं म्हटल्यानंतर काही ठिकाणी जास्त पण पित्र घालतात मोठे, तर तेव्हा आपण जे आपण नेहमी घोटण्यासाठी घेतो हटण्यासाठी तेच घ्यायचं आहे। इथे एकदम थोडं आहे त्यामुळे 1 वाटीचंच प्रमाण आहे, तर मी आता मॅशरनीच करत आहे। मॅशरनी ना एकदम म्हणजे सॉफ्ट पीठ होतं, हे गाठी अजिबात होत नाही। इथं पहा आपल्या अजिबात गाठी झालेल्या नाही आहे। त्यानंतर झाकण ठेवून ना 3 ते 4 मिनटासाठी होऊ द्यायचं आहे कमी गॅसवरती, साधारण 5 मिनटं लागतातच। पीठ शिजलं हे कशावरून ओळखायचं ही पण टिप्स सांगते तुम्हाला। आपल्या हाताला जर पीठ चिटकलं ना तर समजायचं आपलं पीठ कच्चं आहे, आणि पीठ जर चिटकलं नाही तर समजून घ्यायचं पीठ तयार झालेलं आहे, व्यवस्थित शिजलं आहे। त्यानंतर एका ताटाला आहे ना तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपण जे पीठ तयार केलं आहे ना तो असा ऑटोमॅटिक असा गोळा पडतोय, तर समजायचं आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे आणि खरोखर खूप छान वड्या झालेल्या होत्या ह्या। तर पहा आता गरम गरम असतानाची वडी थापून घ्यायची आहे, थापी वडी म्हणतात त्याला, तर थापायलाच लागते ही। तर हाताला आहे ना तेल लावायचं आहे, म्हणजे थोडेसे चटके कमी बसतात हाताला तेल लावल्यानंतर, आणि चिटकत असं पण नाही, पीठ तयार झालेलं असतं छान। तर पण गरम असतं ना त्यामुळे हात खूप भाजतात, तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे। बघा इथं पातळ, तुम्हाला जर पातळ थोडीशी हवी असेल ना पातळ करायची, आणि थोडीशी मीडियम जर ठेवायची असेल तर मीडियम। आता हे आणि एका वाटीमध्ये ने 1 ताट होतंच वडीचं। छान अशी आता पातळ वडी तयार झालेली आहे आपली इथं। त्यावरती ना आता मस्त खोबऱ्याचं मी किस टाकणार आहे, ओल्या खोबऱ्याचा टाकायचा, पण आता ओलं नव्हतं तर मी सुके खोबऱ्याचंच टाकलेलं आहे। खोबऱ्याचा किस घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची, वरून तर कोथिंबीर पण घाला, आणि छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे। खरं सांगू का, ह्या वड्या पाडायला मला अजिबात एवढं जमत नाही। तर आता इथं सगळ्या वड्या ना पाडून घेऊ। त्यामुळे ना माझ्याकडून थोडा वड्यांचा आकार चुकला तरी व्हिडिओमध्ये, तरी पण थोडंसं समजून घ्या। तर पहा आता गरम गरमच असताना आपली वडी निघते, म्हणजे आपलं पीठ पण खूप छान झालेलं आहे। थंड झाल्यानंतर तर वड्या खूप छान निघाल्या आहे आपल्या। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, आणि एखादी कमेंट पण करा, आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे अशाच पद्धतीच्या थापी वड्या केल्या जातात का पित्रासाठी।
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.